नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। आज गुरुवार आहे, सर्वांना शुभ गुरुवार। पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामी समर्थ प्रकट दिन कसा साजरा करायचा, अगदी सकाळपासून सवेपर्यंत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। स्वामींचा प्रकट दिन आपण सर्वजण आज साजरा करतो। स्वामींच्या प्रकट दिनाची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतो आणि असा हा स्वामींचा प्रकट दिन 31 मार्च सोमवार या दिवशी आलेला आहे। आपल्या सर्व स्वामी भक्तांनी जे नवीन स्वामी सेवेकरी असतील त्यांनी गुरुभक्तांनी हा दिवस सर्वांनी साजरा करायचा आहे। स्वामी प्रकट दिन कसा साजरा करायचा, नैवेद्य कोणता दाखवायचा, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, संपूर्ण बघा। जे नवीन स्वामीकरी असतील त्यांना अजिबात माहिती नसेल त्यांनी व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा। आणि जर का तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता। जे चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे, म्हणजे जेव्हा पण मी माझी व्हिडिओ टाकेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल। त्यानंतर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। तर पहा, स्वामींचा प्रकट दिन म्हणजे ज्या दिवशी स्वामी प्रकट झाले त्या दिवसाला स्वामी प्रकट दिन असं म्हणतात। स्वामींनी अवतार घेतला आणि तो अवतार चैत्र शुक्ल द्वादशीला हा अवतार घेतला होता, म्हणून या दिवसाला स्वामी प्रकट दिन असं म्हणतात। आपण स्वामींना काहीतरी देणं लागत असतो, म्हणून या दिवशी आपल्याला स्वामींची होईल तेवढी सेवा करायची आहे। आपण या दिवशी स्वामींकडे चुकूनही कुठलंच इच्छा मागायची नाही। स्वामींकडे या दिवशी आपण काहीच मागायचं नाही, उलट आपल्याला होईल तेवढी सेवा आपण या दिवशी स्वामींसाठी करायची आहे। स्वामीपती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे स्वामींचा प्रकट दिन। आता आपल्यापैकी बऱ्याच जणांनी सेवा चालू केलेल्या असतील, मग कोणी 21 दिवसाच्या केल्या असतील, कोणी 11 दिवसाच्या केल्या असतील। त्यांच्या सेवेचं उद्यापन किंवा सांगता देखील या दिवशी होणार आहे। उद्यापन अगदी साध्या सोप्या पद्धतीनं करायचं असतं। जसं आपण गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन करतो असं हे उद्यापन मोठं केलं जात नाही। तुम्ही अगदी घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने उद्यापन करू शकतात। यानंतर या दिवशी स्वामींचा प्रकट दिन कसा साजरा करायचा तर पहा, सर्वात अगोदर या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे। सकाळी लवकर उठल्यानंतर आपल्याला आपला मुख्य दरवाजा, आपला उंबरठा, आपल्या घराच्या बाहेरचा परिसर आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला आवर्जून हळदीचे लेपन करायचं आहे। अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही आवर्जून थोडंसं गंगाजल किंवा थोडंसं गोमूत्र पाणी तुम्हाला टाकायचं आहे। बघा, यामुळे आपल्याला असलेली नकारात्मक जी ऊर्जा नष्ट होते, आपल्या आजूबाजूचं वातावरण हे सकारात्मक होतं आणि आपण अशा सकारात्मक वातावरणात जी काही सेवा करतो, पूजा करतो, याचं संपूर्ण फळ आपल्याला मिळत असतं। जेव्हा आपल्याला अंघोळीच्या पाण्यात थोडंसं गंगाजल टाकायचं किंवा गोमूत्र टाकायचं आहे। उंबरठ्यावर या दिवशी न विसरता हळदीचं लेपन करायचं आहे, कारण हा दिवस आपल्या स्वामींचा दिवस आहे। पहा, या दिवशी सूक्ष्म स्वरूपात स्वामी आपल्या घरात वास करत असतात। आपल्याला हळदीचे लेपन करायचं आहे। सुंदर अशी 2 पावलांची छोटीशी रांगोळी काढायची आहे। यावर हळदी कुंकू, उंबरठ्याचं हळदी कुंकू, अक्षता, फूल अर्पण करून पूजा करून घ्यायची आहे। शक्य झाल्यास आंब्याच्या पानांचं तोरण किंवा आंब्याच्या पानांच्या डाळी आपल्याला मुख्य दरवाजाला आपल्याला लावायच्या आहेत। त्यानंतर आपल्याला आपली देवपूजा करून घ्यायची आहे आणि देवपूजा झाल्यानंतर आपल्याला, जर तुमच्याकडे स्वामींची मूर्ती असेल तर तुम्हाला स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेक घालायचा आहे। आता अभिषेक कसा करायचा, अभिषेक करताना कोणत्या सेवा करायच्या, ज्यांच्याकडे मूर्ती नसेल, फोटो असेल, त्यांनी कशी पूजा करायची, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सर्वात अगोदर तुमच्याकडे जर का स्वामी समर्थ महाराज यांची मूर्ती असेल तर तुम्हाला एका ताम्हणात ठेवायची आहे। त्यानंतर तुम्हाला पाण्याने, पंचामृताने, हळदीच्या पाण्याने किंवा चंदनाच्या पाण्याने तुम्हाला होईल तसा अभिषेक तुम्हाला करायचा आहे। अगदी तुम्ही या दिवशी पाण्याने अभिषेक केला तरी सुद्धा चालणार आहे। अभिषेक करण्याच्या अगोदर आपल्याला देवघरात देवपूजा करून घ्यायची आहे। धूप दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे। स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं, बसायला आसन घ्यायचं। त्यानंतर आपल्याला स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेक करायला सुरुवात करायची आहे। सर्वात अगोदर आपल्याला स्वामीस्तवन म्हणायचं आहे। स्वामीस्तवन म्हणताना तुम्हाला अभिषेक करायचा नाही, तुम्हाला हात जोडून स्वामीस्तवन म्हणायचं आहे। त्यानंतर तुम्हाला अभिषेक करताना काही सेवा करायच्या आहे। जर का तुमच्याकडे गळतीपात्र असेल तर तुम्ही गळतीपात्र लावून सेवा करू शकतात, किंवा तुम्ही हाताने किंवा जर पळीने पाणी घालणं तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही तेही करू शकतात। सर्वात आधी बघा,
आपल्याला 16 वेळा पुरुषोत्तम पठण करायचं आहे। अभिषेक करताना 16 वेळा पुरुषोत्तम पठण करायचं आहे। बघा, या दिवशी आवर्जून आपल्याला स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे। तुम्ही इतर वेळेस करत असाल तरी देखील या दिवशी आवर्जून न विसरता आपल्या स्वामींबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे। 16 वेळा तुम्हाला पुरुषोत्तम म्हणायचं आहे। अजिबात शक्य नसेल तर 1 वेळा पुरुषोत्तम म्हणा, 1 वेळा स्त्री सुक्तम तुम्हाला म्हणायचं आहे, 1 वेळा तुम्हाला पवमान सुक्त म्हणायचं आहे। त्यानंतर तुम्हाला रामरक्षा या स्तोत्रातील 1 ते 9 ओव्या म्हणायच्या आहेत। फलश्रुती म्हणायची आहे। गरज नाही तुम्हाला एवढ्या सेवा जर करायच्या आहेत, त्यानंतर 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे। या सेवा करत तुम्हाला अभिषेक करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला स्वामींची मूर्ती उचलून घ्यायची, तिला स्वच्छ पुसून घ्यायचं, स्वामींच्या मूर्तीला त्यांच्या जागेवर ठेवायचं आहे। स्वामींच्या मूर्तीला तुम्हाला हिना अत्तर लावायचा आहे, अष्टगंध लावायचा आहे। त्यानंतर पिवळी फुले, सोनचाफ्याची फुले तुम्हाला त्यांना अर्पण करायची आहे। स्वामींना सुंदर असे वस्त्र परिधान करायचे आहे। बघा, आपण आपल्यासाठी एवढा खर्च करतो, किंवा या दिवशी आपण स्वामींसाठी नवीन वस्त्र आणायचे आहे। छान सुंदर अशी नवीन वस्त्र, टोपी, छान प्रकारचे आभूषणे, दागिने मिळतात, ती तुम्ही अगोदर आणून ठेवू शकता। स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी त्यांना तुम्ही घालू शकतात। छान असा गजरा त्यांना अर्पण करायचा आहे। बघा, सोनचाफ्याची फुलं नाही मिळाली तर तुम्ही पिवळ्या कलरची फुलं, झेंडूची फुलं त्यांना अर्पण करू शकता। एका वाटीत तुम्ही त्यांना प्रसाद ठेवा, नैवेद्य ठेवा, 1 लोटाभर पाणी ठेवा। आता तुम्ही जर का स्वामींची मूर्ती तुमच्या देवघरामध्ये ठेवलेली असेल तर तुम्ही या पद्धतीने स्वामींच्या मूर्तीची पूजा करायची आहे। आणि जर का तुम्हाला स्वामींच्या मूर्तीची वेगळी पूजा मांडणी करायची असेल तर बघा, पाटावर चौरंगावरती वेगळी पूजा मांडणी करायची असेल तर ती देखील तुम्ही करू शकतात। मग तुम्हाला त्यावेळी सर्वात अगोदर बघा, तुम्हाला जर का कलश स्थापन करायचा असेल तर तो तुम्ही करू शकता। आता बऱ्याच जण म्हणतात की आम्ही कलश स्थापन करू का? तुमची इच्छा असेल तर तुम्ही कलश स्थापन करायचा आहे। तुम्हाला पाटावर किंवा चौरंगावर स्वामी समर्थाच्या उजव्या बाजूला तुम्हाला कळशाची स्थापना करायची आहे। म्हणजेच आपल्या डाव्या हाताला आपल्याला कळशाची स्थापना करायची आहे। त्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करायची असते। मग तुम्ही विड्याच्या पानांवरती थोडेसे तांदूळ ठेवून यावर गणपती बाप्पाची मूर्ती ठेवायची। जर तुमच्याकडे गणपती बाप्पाची मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी घ्यायची, ती सुपारीला गणपती स्वरूप मानून त्यावर तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे। आणि ही सुपारी तुम्हाला थोडीशी अक्षता ठेवून त्यावरती ठेवायची आहे। अक्षता टाकून त्यावरती सुपारी ठेवायची आहे। त्यानंतर गणपती बाप्पांना सर्वात अगोदर हळदी कुंकू, अक्षता अर्पण करायच्या आहेत, फुलं अर्पण करायचे आहेत। जास्वंदाचं फूल असेल तर ते अर्पण करायचं आहे। गूळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचा आणि यानंतर आपल्याला स्वामींची पूजा करायची आहे। मग तुम्हाला अभिषेक घालून झाल्यानंतर स्वामींची मूर्ती तुम्हाला पाटावर ठेवायची आहे। सांगितल्याप्रमाणे तुम्हाला पूजा करायची आहे। त्यानंतर तुम्ही एका बाजूला घंटी ठेवू शकतात, शंख असेल तर एका बाजूला शंख ठेवू शकतात। घंटी नेहमीही आपल्या डाव्या हाताला ठेवायची असते आणि शंख आपल्या उजव्या हाताला ठेवायचा आहे। जर का तुम्ही वेगळी पूजा मांडणी करणार नसाल तर आपल्या देवघरामध्ये आपण गणपती बाप्पाची पूजा केलेली असतेच। आपल्या देवघरामध्ये हा कलश मांडलेला असतोच, आपल्याला वेगळा कलश मांडण्याची गरज नाही। तुम्ही वेगळी पूजा मांडत असाल आणि तुमची इच्छा असेल की कलश मांडायची तर तुम्ही वेगळा कलश मांडायचा आहे। त्यानंतर तुम्ही ही पूजा करून झाल्यानंतर बघा, आता सर्वात म्हणजे ज्यांच्याकडे स्वामींची मूर्ती नसेल त्यांना स्वामींची मूर्ती आणायची आहे। तुम्ही स्वामी समर्थांना प्रकट दिनाच्या दिवशी आणून त्यांची स्थापना करू शकतात। ज्यांच्याकडे फोटो आहे त्यांनी फोटोची पूजा करून घ्यायची। मग तुम्ही वेगळी पूजा मांडली तरी सुद्धा चालेल किंवा देवघरात पूजा केली तरी सुद्धा चालेल। फोटो आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे। थोडंसं गुलाबजल टाकून फोटो स्वच्छ पुसून करून घ्यायचा आहे। अष्टगंध लावायचा आहे, हिना अत्तर लावायचा आहे। याच पद्धतीने हार घालायचा आहे, फूल अर्पण करायचं, लोट्यात पाणी ठेवायचं। लोट्यात तुम्ही अगदी खडी साखर जरी ठेवली नैवेद्य म्हणून तरी सुद्धा चालणार आहे। नैवेद्य ठेवताना आपल्याला यामध्ये तुळशीचं पान न विसरता ठेवायचं आहे। आपल्याला भरी पाण्याने चौकोन काढायचा आहे, त्यावर नैवेद्य ठेवायचा। ताट असेल तर वाटी ठेवायची।
ताट असेल तर वाटी असेल तर नैवेद्य ठेवायचा. नैवेद्याभोवती 3 वेळा पाणी फिरवायचं. नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी या पद्धतीने तुम्हाला 3 वेळा म्हणायचं आहे. तुम्हाला या वाटीमध्ये तुळशीचं पान ठेवताना गायत्री मंत्र म्हणत तुम्हाला तुळशीचं पान ठेवायचं आहे. तुळशीचं पान ठेवल्याशिवाय आपल्याला कुठल्याही प्रकारचा नैवेद्य स्वामींना दाखवायचा नाही आहे. बघा, ज्यावेळेस तुम्ही तुळशीचं पान ठेवताल त्याच वेळी स्वामी समर्थ महाराज आपला नैवेद्य ग्रहण करत असतात आणि मग तो तीर्थ स्वरूपात आपल्याला प्रसाद म्हणून तयार होतो. यानंतर बघा, फोटो घ्यायचा आहे, फोटोची पूजा करायची आहे आणि ज्या सेवा आपण अभिषेक करताना करणार आहोत त्याच सेवा तुम्हाला स्वामींच्या फोटो समोर बसून करायची आहे. यानंतर तुम्हाला स्वामी समर्थ महाराज यांची आरती करायची आहे. त्यानंतर तुम्हाला स्वामीपती कृतज्ञता व्यक्त करायची आहे. स्वामींना तुम्हाला तिवार मुजरा करायचा आहे आणि तुम्ही दुपारी जो काही स्वयंपाक घरात बनवणार आहात तो स्वयंपाक तुम्हाला नैवेद्य म्हणून तुम्हाला दाखवायचा आहे. आता ज्यांचं उद्यापन असेल, 21 असेल किंवा 11 पारायण तुम्ही केलेली असतील तर ते उद्यापन देखील तुम्ही अशाच साध्या सोप्या पद्धतीने करायचं आहे. तुम्हाला तुमचं वाचन करून घ्यायचं आहे. त्यानंतर घरात जो तुम्ही नैवेद्य बनवलेला आहे तो नैवेद्य तुम्हाला स्वामींना दाखवायचा आहे. साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला उद्यापन करायचं आहे. मग नैवेद्यामध्ये तुम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक करू शकता, वरण भाताचा करू शकतात. या दिवशी स्वामींना अतिशय प्रिय असणारे बेसनाचे लाडू तुम्हाला बनवायचे आहे. अगदी 2-5 का होईनात पण तुम्हाला बेसनाचे लाडू बनवून ते स्वामींना नैवेद्य म्हणून दाखवायचे आहेत. अतिशय प्रिय असलेला नैवेद्य म्हणजे स्वामींचा बेसनाचे लाडू. या दिवशी स्वामींना तुम्ही दिवसभरात केव्हाही बेसनाचे लाडू बनवून त्यांना दाखवू शकतात. तुम्ही सकाळी संध्याकाळी 2 वेळा स्वामींची आरती करायची आहे. या दिवशी शक्य झाल्यास तुम्हाला 1 वेळा स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं पठण करायचं आहे. शक्य होईल तेवढं तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचं नामस्मरण करायचं आहे. या दिवशी 11 माळी जप तुम्ही स्वामी समर्थांचा करू शकता. 11 वेळी तारक मंत्र तुम्ही म्हणू शकता. स्वामीचरित्र अवतरणिका पठण करू शकता, स्वामी स्तवन म्हणू शकता. त्याचप्रमाणे तुम्हाला या दिवशी शक्य झाल्यास स्वामींच्या मंदिरात जायचं आहे, केंद्रात जायचं आहे. तुम्हाला या दिवशी न विसरता न चुकता तुमच्याजवळ असलेल्या स्वामींच्या केंद्रात जायचं आहे. जाताना तुम्हाला होईल तसं अन्नदान करायचं आहे. तुम्हाला पिवळी फळे तुम्ही दान करू शकतात. दानपेटीमध्ये तुम्ही दान करू शकतात, गुप्तदान करू शकतात. अशा प्रकारे तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीने घरी उद्यापन आपण घरी सुद्धा उद्यापन करू शकतो. स्वामींच्या मंदिरात केंद्रात जाऊन सुद्धा तुम्ही गुप्तदान करू शकतात. पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करू शकता, गरजूंना अन्नदान करू शकतात, फळांचे वाटप करू शकतात. म्हणजे तुम्हाला तुमच्या यथाशक्तीने या दिवशी अन्नदान करायचं आहे. जेवढं तुम्हाला दानधर्म करता येईल तेवढं तुम्ही दानधर्म करायचा आहे. तर स्वामी पहा, व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितलीच आहे. सेवा कोणती करायची, प्रकट दिन कसा साजरा करायचा, त्याप्रमाणे उद्यापन कसं करायचं, स्वामींना नैवेद्य कोणता दाखवायचा, अगदी सविस्तर माहिती तुम्हाला मी सांगितलेली आहे. त्याचप्रमाणे या दिवशी आपण कोणत्या सेवा करायच्या याविषयीचा डिटेल व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. यावरती देखील आपण व्हिडिओ बनवणार आहेत. तर आता बघा, ज्यांनी पूजेची मांडणी केली असेल ती संपूर्ण दिवसभर पूजेची मांडणी आपल्याला तशीच ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी ही पूजेची मांडणी तुम्हाला अगदी साध्या सोप्या पद्धतीने उचलायची आहे. ज्यांना स्वामींच्या मंदिरात केंद्रात जाणं शक्य होईल त्यांनी आवर्जून 1 नारळ खडी साखर घेऊन जायची आहे. बघा, या दिवशी आपल्याला स्वामींना काही देणं लागत असतं. या दिवशी चुकूनही आपल्याला स्वामींकडे काहीच मागायचं नाही. या दिवशी आपल्याला होईल तेवढी सेवा करायची आहे. या दिवशी आपल्याला जेवढं नवीन स्वामी सेवेकरी घडवता येतील जेवढे नवीन स्वामी सेवेकरी घडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. जे अडलेले असतील त्यांना ज्यांना समस्या असेल अशांना तुम्ही स्वामीच मार्ग दाखवायचा आहे. जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. स्वामी समर्थ. धन्यवाद.